जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी राधानगरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। या विधेयकाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या विधेयकाच्या माध्यमातून जनतेच्या अभिव्यक्ती आणि अन्यायाविरोधात संघटित होण्याचा अधिकार संपुष्टात आणून अघोषित आणीबाणी आणण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। साखर उद्योगातला तळातला घटक ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार ज्याच्यासाठी 75 वर्षानंतर कायदा झाला, तो कायदा आता या जनसुरक्षा विधेयकामुळे पूर्णपणे पारगळणार आहे। त्याला हक्क आणि अधिकार मागायला अजिबात जागा राहणार नाही। राधानगरी तालुक्यामध्ये 7000 ऊसतोड कामगार आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 70,000 ऊसतोड कामगार आहेत आणि 7 लाख ऊसतोड कामगार या जनसुरक्षा विधेयकापासून वंचित राहणार आहेत आणि त्यांचं सामाजिक आणि आर्थिक जीवन कोलमडणार आहे। म्हणून या सरकारनं हा तात्काळ कायदा रद्द केला पाहिजे। तेव्हा अशा प्रकारच्या या कायद्याला विरोध करायसाठी म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीनं महाराष्ट्रभर जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, पंचायत प्रांत कार्यालय असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय असेल, अशा ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी राधानगरी तालुक्यामध्ये हे आंदोलन आपण करतो आहोत। हा कायदा मंजूर होऊ नये, मंजूर झाला तर माघार घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। खरं तर आपल्याला माहिती आहे दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षभर 2 वर्ष चाललं, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे बळी गेले, तरी पण सरकार त्याला नमलं नाही, आंदोलन मोडायचा सरकारनं प्रयत्न केला, पण शेतकरी थांबले नाहीत आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी केलं। मोदी सरकार एवढं हे असताना सुद्धा त्यांना हे कायदे मागे घ्यायला लावले, त्यामुळे हा कायदासुद्धा मागे घेण्यासाठी आम्ही सर्वजण भाग पाडू। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगले, वंचितचे संजय कांबळे, किसान सभेचे तालुका अध्यक्ष दिनकर आदमापुरे, शिक्षक संघटनेचे विक्रम वाघरे, विकास पाटील यांच्यासह आंदोलक उपस्थित होते। पेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।